भगवान बाबा की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत गुणवंत निधिवंत जिथे आलेली सर्व साधू संत सर्वांचा प्रणाम। मस्तके हे पायावरी आवंतरी संतांचा पवित्र आणि पावन अशी रामकथा महाराज म्हणतात। कथेचा भावार्थ असा आहे, लक्ष्मणाचा आणि अतिकायाचे युद्ध चालू आहे। दोघांनी एकमेकाला बाण मारलेले आहेत, पण निर्वाणीचा बाण लक्ष्मणाने काढला आणि धनुष्यावर लावून अतिकायाच्या दिशेने सोडला। त्यावेळेस अतिकायानं बघितलं तशा पद्धतीनं वीज लकल्यानंतर कडाल्यानंतर कुणाला बघू देत नाही महाराज। वीज जर कडाली ना की कुणाला बघू देते का? कुणालाच बघू देत नाही। तसं बाण ज्यावेळेस सोडला त्यावेळेस अतिकायाला बघू देत नाही। अतिकायाचं काळीच अंतर लक 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 करू लागलं। अतिकायाला वाटलं आता हा बाण आल्याशिवाय आणि माझा प्राण घेतल्याशिवाय राहत नाही। अशा प्रकारे हरबड अतिकायाची झालेली आहे। अशा प्रकारे नाथ महाराज सांगतात। अतिकाया ब्रह्मवरदान प्रकृता हाती नये मरण अवतार पुरुषात झालं दिनांती प्राण जातील दिनांती प्राण जातील। अतिकायाला ब्रह्मदेवाचं वरदान होतं। सर्वसाधारण मानवाच्या दानवाच्या किंवा पशुच्या किंवा पक्ष्याच्या हातानं मरणार नाहीये। अवतार पुरुषाच्या हातानं तुला मरण येणार आहे। आणि कधी येणार आहे? दिन अंती दिवस मावळल्यानंतर दिवस आहे तोपर्यंत तुला मरण येणार नाहीये असं ब्रह्मदेवाचं वरदान अतिकायाला होतं। म्हणून करता त्यानं देवावर विजय मिळाला होता, दानवावर विजय मिळाला होता, पशुवर विजय मिळाला होता, पक्ष्यावर विजय मिळवलेला होता, सर्व विजयी झालेला होता। आणि ज्यावेळेस लक्ष्मणाचा बाण सुटला आणि त्यावेळेस अतिकायाला वाटलं हा कुणीतरी अवतारी पुरुष आहे, आपल्याला याचा बाण सुद्धा बघू देत नाही, आपला प्राण घेतल्याशिवाय हा बाण राहत नाही असं अतिकायाच्या लक्षामध्ये आलेलं आहे। होता सूर्यास्तमान अतिकायाची न मरीच मारीच बाण पळून या ब्रह्मवरदान आला परतून तुने रे आला परतून तुने रे। लक्ष्मणानं बाण सोडल्याला अतिकायापर्यंत गेलेला, अतिकायाला प्रदक्षिणा घातलेली आहे आणि लक्ष्मणाचा बाण येऊन लक्ष्मणाच्या भातेमध्ये बसलेला। सूर्य आहे तोपर्यंत अतिकायाला मरणच नाही आणि अतिकायाला बाण लागू शकत नाही। का लागू शकत नाही? ब्रह्मदेवाचं वरदान अतिकायाने घेतलेलं आहे। अशा प्रकारचा चमत्कार त्या ठिकाणी झाला आणि तो सगळ्यांनी बघितला। लक्ष्मणाचे रण विचित्र पाहून आले तुला नाथ महाराज म्हणतात लक्ष्मणाचं रण कसं आहे? विचित्र आहे महाराज। आगळं आणि वेगळं लक्ष्मणाचं रण, आगळं आणि वेगळं। लक्ष्मणाला आतापर्यंत युद्ध केलेले, ज्या ज्या वेळेस लक्ष्मण युद्ध करतो का त्यावेळेस देव येतात, सूर येतात, असुर येतात, यक्ष येतात, किन्नर येतात, दानव येतात, मानव येतात, ऋषी येतात, मुनी येतात। सगळ्यालाच लक्ष्मणाचं युद्ध बघण्यासाठी यावं वाटतं। ज्याचे लक्षणे चांगले का महाराज त्याचं कार्य कुणाला बी बघा वाटतं। ज्याचे लक्षणे चांगलेत का त्याचं कार्य कुणाला बी बघा वाटतं महाराज। आणि तशाच पद्धतीने या चारदरीचे महाराज, या चारदरीचे पूर्ण लक्षणे चांगले म्हणून सगळे लोक या ठिकाणी येतात महाराज। प्रत्येकाला वाटतं आपण चारदरीला जावावं, प्रसाद तरी घ्यावं, बाकी काही नाही करणं झालं तरी हो। म्हणून करता लक्ष्मणाचं युद्ध बघण्यासाठी सगळेच लोक आलेले आहेत। विचक्षण अशा प्रकारचं लक्ष्मणाचं युद्ध आहे म्हणून करता सर्वजण येऊन बघतात।